येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वच ठिकाणी शिवसेनेचा करकरीत भगवा झेंडा फडकला पाहिजे. आमदार संतोष बांगर यांचे सेनगाव तालुक्यातील शिवसैनिकांना नागरी सत्कार दरम्यान शिवसेनेच्या मेळाव्यात केले आवाहन. हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर हे अनेक वेळा गोरगरीब तसेच सर्वसामान्याचे प्रश्न तात्काळ सोडवितात. तर आमदार संतोष बांगर यांनी त्यांच्या कळमनुरी मतदारसंघात मोठी विकासकामे केली आहे. तर अनेक वेळा आमदार संतोष बांगर यांनी गोरगरिबांच्या मदतीसाठी अनेक वेळा आर्थिक मदत देखील करतात. यामुळे आमदार संतोष बांगर यांना गोरगरिबांचे कैवारी म्हटले जाते. सेनगाव येथे आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी आमदार संतोष बांगर यांच्या शिंदे शिवसेनेचा पक्षप्रवेश मेळावा पार पडला. या पक्षप्रवेश मेळावा आणि आमदार संतोष बांगर यांचा नागरी सत्कार कार्यक्रमासाठी शिवसेना युवा नेते प्रितेश सारडा यांनी गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार तयारी केली होती. यामुळे सेनगाव तालुक्यातील अनेक गावांतील सर्व पक्षांतील कार्यकर्ते पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार होते. यामुळे युवा नेते प्रितेश सारडा यांच्या वतीने सेनगाव येथील व्ही.के. देशमुख मंगल कार्यालयात कळमनुरी शिवसेना आमदार संतोष बांगर यांचा भव्य नागरी सत्कार आणि शिवसैनिकांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सेनगाव तालुक्यातील गावागावातून महिला तसेच नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला मिळेल त्या वाहनाने आले होते. यावेळी आमदार संतोष बांगर यांचा तताफा सेनगाव शहरात दाखल होताच युवा नेते प्रितेश सारडा यांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजीत करीत जेसीबीच्या साह्याने आमदार संतोष बांगर यांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी करून भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी व्ही.के. देशमुख मंगल कार्यालयात आमदार संतोष बांगर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार संतोष बांगर यांनी आलेली गर्दी आणि शिवसेना पक्षवाढीसाठी युवा नेते प्रितेश सारडा यांची तळमळ पाहता प्रितेश सारडावर एक मोठी जबाबदारी दिली जाईल अशी घोषणा करताच प्रितेश सारडा यांच्या चाहत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रितेश सारडा यांच्या नावाला सहमती दर्शवली. यामुळे आमदार संतोष बांगर यांनी गर्दी पाहता येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूक प्रितेश सारडा यांना येथील जनता मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार हे निश्चित आहे, असे म्हणत आमदार संतोष बांगर यांनी युवा नेते प्रितेश सारडा, तालुका प्रमुख अमोल खिल्लारी, अशोक इंगळे यांचे तोंड भरून कौतुक करत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, ग्रामपंचायतीवर सर्व ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा करकरीत भगवा झेंडा फडकला पाहिजे, असे उपस्थितांना आवाहन केले. आमदार संतोष बांगर यांच्या शिवसेना मेळाव्यात सेनगाव तालुक्याभरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेचे युवा नेते प्रितेश सारडा यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारोंच्या संख्येने नागरिक, महिला सेनगाव येथील व्ही.के. देशमुख मंगल कार्यालयात हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शविली. ही गर्दी पाहता मात्र विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची जोरदार चर्चा ऐकावयास मिळत आहे. आमचे प्रितेश यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे तालुका प्रमुख अमोल खिल्लारी या ठिकाणी अतिशय सुंदर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता. या कार्यक्रमाला सन्माननीय शिक्षण मंत्री आदरणीय दादा भुसे सुद्धा येणार होते, पण ते शेतीची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी सांगितलं की संतोष, कार्यक्रमाला आपल्याला त्या ठिकाणी येणं योग्य नाही, कारण की माझ्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आसू आहेत आणि ते आसू पुसण्यासाठी मी आलेलो आहे, त्याच्यामुळे तू कार्यक्रम तो उरकून ये. तुम्ही बघितलं असेल की मी आढावा बैठक चालू होती, ते आढावा अर्ध बैठक सोडून सकाळी 11 वाजल्यापासून तर आता मला वाटते की 4:30-5 वाजले, म्हणजे किमान 5 तास या ठिकाणी हे जनसमुदाय तुम्हाला सांगतो की जमलेला होता. आणि हे तुम्ही रूप बघितलं असेल की येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि ग्रामपंचायत माझ्या छत्रपती शिवरायाचा करकरीत भगवा या संस्थेवरती फडकणार आहे. किती लोकांनी, कुठल्या कुठल्या सरकारच्या लोकांनी आज प्रवेश घेतला या ठिकाणी तुम्हाला सांगतो की सेनगावच्या तालुक्यातल्या, मग पुसेगाव असेल, हट्टा असेल, पानकनेर गाव असेल, गोरेगाव असेल, या आजूबाजूच्या सर्कलमधील अनेक शिवसैनिकांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आहे, सातत्याने शेतकरी मागणी करतात की ओला दुष्काळ जाहीर, तुमची काय मागणी? 100%